आपण पावभाजीसाठी 2 मिडियम आकारचे बटाटे, फ्लावर, शिमला मिरची आणि गाजर घेतलेले आहे. ते आपण उकडून घेतले. आता आपण याला मॅश करून घेऊ. आता हे मॅश करून झाले आहे. आता आपण ग्रेव्हीचं साहित्य बघू. ग्रेव्हीसाठी आपण 2 मिडियम आकारचे कांदे घेतले आहे, 2 टमाटर घेतले आहे. आता ह्याची आपण पेस्ट बनवून घेऊ. आता इथे आपली पेस्ट तयार आहे टमाटर आणि कांद्याची. इथं आपण अद्रक लसणाची पेस्ट घेतली 1 मोठा चमचा, घरगुती मसाला 1 मोठा चमचा, हळद आणि पावभाजी मसाला 2 मोठे चमचे. पावभाजी बटरऐवजी तुपामध्ये बनवणार आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता आपण टमाटर आणि कांद्याची पेस्ट टाकून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट, हळद, घरचा मसाला, पावभाजी मसाला. आता याला चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतायचं. आता बघा मस्तपैकी तेल सुटलं आहे आपल्या मसाल्यांना. आता ह्याच्यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या टाकून देऊ. आणि नंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. ही पावभाजी मी घरच्या मोजक्या साहित्यात बनवली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.